मंगलनाम मंगलधाम मंगलरूप तुझे अमंगलाने जीवन भरले प्रभुराया माझे। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। ब्रह्मणो हि प्रतिष्ठा ममृतस्यावेश्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखसैकांतिकस्य च। श्रीकृष्ण महाराज म्हणले, अर्जुना, मी त्या ब्रह्माची प्रतिष्ठा आहे, शाश्वत धर्मस्वरूप त्या ब्रह्माची मी प्रतिष्ठा आहे। श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन 14व्या अध्यायामध्ये विचारतो की देवा, तुम्ही तर इथं आहात आणि तुम्ही म्हणता की सगुणान समतीते तर ब्रह्मभूयाही कल्पते, मग तुला माझी प्राप्ती होईल। तू 3 गुणाच्या पलीकडे जाशील, माझं जर भजन करशील, माझी जर चिंतन करशील, मामचैव अविचारी भक्ती करशील माझी, मामचैव विचारेनं भक्तियोगेने शेवते सगुणान समतीत येतात ब्रह्मभूयाही कल्पते। तू जर माझी अविचारी भक्ती करशील तर तू ब्रह्मीभूत होशील, माझ्या प्राप्तीला येशील। तुम्ही तर इथं आहात, ब्रह्म तर अव्यक्त स्थितीत आहे, मग मला त्या ब्रह्माची प्राप्ती कशी होईल? तेव्हा श्रीकृष्ण महाराज त्याला उत्तर देतात, अर्जुना, ब्रह्मणो हि प्रतिष्ठा ममृतस्य अवयवस्य शाश्वतस्य धर्मस्य सुख सैकांतिकस्य। अमृततुल्य शाश्वत सुखकारक ते ब्रह्म अखंड एकरस ते मीच आहे अर्जुना, त्याची प्रतिष्ठा मी आहे। माय बाबा, परमेश्वराच्या स्वरूपाचे 2 विभाग आहेत, एक ब्रह्म आणि दुसरा ईश्वर। ब्रह्माला मोक्ष असे म्हणतात आणि ईश्वराला कैवल्य असे म्हणतात। ते कैवल्य, अन्य लोकांना हे कैवल्य माहीत आहे, कैवल्य म्हणतात ते, परंतु खरं कैवल्य काय आहे हे त्यांना तेवढी जाणीव नाही। ब्रह्म म्हणतात, मोक्ष म्हणतात, परंतु खरा मोक्ष काय आहे, खरं ब्रह्म काय आहे हे त्यांना माहीत नाही। परंतु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज आले आणि त्यांनी आपल्याला खरं ज्ञान दिलं। वेदोक्त देवतोपासनेच्या कर्मकांडातून सोडून आपल्याला खऱ्या परमेश्वराचं ज्ञान त्यांनी आपल्याला दिलं आणि त्यांनी सांगितलं की परमेश्वर कसा असतो, ईश्वर कशाला म्हणावा। परमेश्वर ज्यावेळेस व्यक्त होतात त्यावेळेस त्यांना मायाचा संबंध येतो, मायाचं पूर धारण करतात ते, आणि त्यांना मग ब्रह्म माया ईश्वर ऐसा त्रिवंश परमेश्वर। सत शब्दे ब्रह्म बोलीजे, चित शब्दे माया बोलीजे आणि आनंद शब्दे ईश्वर बोलीजे। ब्रह्म माया ईश्वर ऐसा त्रिवंश परमेश्वर। तर असा परमेश्वर असतो तर त्याला परमेश्वर नाव येतं। जेव्हा ते ब्रह्म खाली येतं, जेव्हा ते ईश्वर खाली येतं, ईश्वर स्वरूप ब्रह्मस्वरूप कधीच खाली येत नाही, ईश्वर स्वरूप जेव्हा खाली येतं आहे आणि त्यावेळेस त्यांना मायेचं शरीर धारण करतात ते, आणि तेव्हा त्यांची परमेश्वर म्हणून गणना होती। ते सर्व शक्तियुक्त असतात, त्यांच्याजवळ 2 शक्ती असतात, एक जडा आणि चेतना। जडामध्ये गुण धर्म ज्ञान विज्ञान। गुणामध्ये काय येतं आहे, सौंदर्य लावण्य औदार्य सौभाग्य दया माया कृपा करुणा यामध्ये अनंत गुण बोली येते। आणि धर्म म्हणजे नित्यत्व व्यापकत्व सर्वात्मकत्व सर्वातीत्व सर्वकर्तृत्व यामध्ये अनंत धर्म बोली येते। ज्ञान 2 प्रकारचं असते परमेश्वराजवळ, स्वरूपागत ज्ञान आणि शक्तिरूप ज्ञान असे 2 ज्ञान असतात। आणि गुणधर्म विज्ञान 2 प्रकारचे असतात, ज्ञानरूपी ज्ञान विद्यारूपी ज्ञान। ज्ञानरूपी ज्ञानाचे पुन्हा 2 विभाग असतात, एक भावरूपी ज्ञान आणि अभावरूपी ज्ञान। हे सर्व
आहे सांगितलेलं आपल्याला भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजांना. परंतु हे ज्ञान इतर शास्त्रात बी नाही नाही असं नाही, आहे सगळीकडं. परंतु जसं तसं ज्ञान त्यांना नाही, जसं तसं असावं असं ज्ञान त्यांना नाही. आणि आपण ज्यावेळेस ह्या पंथात नव्हतो, महानुभाव संप्रदायात नव्हतो, त्यावेळेस आपल्याला देखील हे ज्ञान नव्हतं. आपण बी त्याच लोकांसारखे होतो. पण आज आपल्याला स्वामीच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांच्या कृपेनं हे सर्व ज्ञान आपल्याला प्राप्त झाले आणि आपल्याला खरा परमेश्वर समजला आहे. तर मग हा जे परमेश्वर आहे, हा जो परमेश्वर व्यक्त होऊन येतो, मग त्याच्यात पण त्यांची 16 विभाग आहेत, 16 प्रकार आहेत. परमेश्वर स्वरूपाचे 12 वेशी येतं, म्हणजे 4 वेडापिसा मुखायुक्त असे 4. पुन्हा देवतेमध्ये 1 ते 3 देवतेमध्ये 1, 4थ्या देवतेमध्ये 1, 5व्या देवतेमध्ये 1, 6व्या देवतेमध्ये असे 4. आणि पुन्हा पशु त्र्यांच्यामध्ये 4, म्हणजे पशुपक्षी मत्स्यकच्छ पशुपक्षी असे 4, 12. आणि पूर्वभाजनाचे 4 पात्र, तर 4 अवतार पूर्वभाजनाचे. तर एक उभयदृश्य अवतार, उभयदृश्य परमेश्वर त्रिधापरी अवतरती, गर्भशी करती, पतिताते दौडती, नाही जीवाते दौडीत का पतिताते उठवती. तर असे 3 प्रकारे परमेश्वर अवतार धारण करतात. आणि त्यांच्या विशेषता बी आहेत 3, म्हणजे एक परदृश्य आहेत, आवर्दृश्य आहेत आणि परावर्दृश्य आहेत, उभयदृश्य आहेत. तर जो उभयदृश्य अवतार आहे तर तोच खरा आपला उद्धार करू शकतो. बाकी 15 जे अवतार आहेत ते त्यांच्यामध्ये शक्ती कोणची तरी कमी आहे, त्यामुळे ते आपला उद्धार करू शकत नाहीत. खरा जो उभयदृश्य अवतार आहे, ज्याच्याजवळ पर म्हणजे ब्रह्मविद्या आहे आणि ज्याच्याजवळ दोन्ही म्हणजे परशक्ती आणि आवरशक्ती दोन्हीचं शक्तीचं धारण केलेलं आहे, तो उभयदृश्य अवतारच आपला उद्धार करू शकतो. बाकीचे 15 अवतार जे आहेत ते फक्त आपल्या जीवाला सुख देण्यासाठी अवतरत असतात. तर असा जो परमेश्वर आहे उभयदृश्य अवतार, तर त्या उभयदृश्य अवतारच आपला म्हणजे उद्धार करू शकतो. त्या उभयदृश्य अवताराचे अव्यक्ती 2 स्वरूप असतात, एक ईश्वर आणि एक ब्रह्म. ते ईश्वरच खाली येतं आहे आणि ईश्वरच पुन्हा मग म्हणजे उभयदृश्य अवतार होत आहे. तर अशा प्रकारे हे परमेश्वराचं जे ज्ञान आहे हे आपल्याला भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजांना सांगितलेलं आहे. आणि ते ज्ञान सांगत असताना श्रीकृष्ण महाराज अर्जुना म्हणतात, अर्जुना तुला 3 गुणानं बांधलेलं आहे आणि 3 गुणानं बांधले असल्यामुळं तू जोपर्यंत त्रिगुणात्मक आहेस तर तोपर्यंत तुला परमेश्वर प्राप्ती होऊ शकत नाही. पण ज्यावेळेस तू ह्या त्रिगुणाच्या बाहेर जाशील तर त्यावेळेस तुला परमेश्वर प्राप्ती होईल. आणि मग अर्जुन म्हणतो, देवा मी ह्या 3 गुणाच्या बाहेर कसा जाईल? मग ते म्हणतात अर्जुना ब्रह्मणोही ते म्हणतात अर्जुना मामचं विचारेन भक्ती योगेन सेवते सगुणान संपीत येतात ब्रह्मभुवाय कृपते. जो माणूस ह्या 3 गुणाच्या बाहेर जाईल, गुणातीत होईल, तोच माझ्या प्राप्तीला येऊ शकतो. आणि मग यावर अर्जुनाचा प्रश्न आहे. तर अर्जुन म्हणतो, देवा तुम्ही तर इथं आहात आणि ब्रह्म तर अव्यक्त स्वरूपी आहे, मग मला त्या ब्रह्माची प्राप्ती कशी होईल? ते म्हणले अर्जुना ब्रह्मणोही प्रतिष्ठा महमृतस्या वेशीचे शाश्वतस्यचे धर्मस्य सुख सैकांतिकस्यचे. त्या ब्रह्माची मी प्रतिष्ठा आहे, म्हणजे तेच ब्रह्म मी खाली आलेलो आहे अर्जुना. त्यामुळं तू काही शंका घेऊ नको, तू तुझं काम कर, भक्ती कर आणि तुला माझी प्राप्ती निश्चितच होईल, असं श्रीकृष्ण महाराजांना वचन दिलं आहे माझ्या. त्याला अर्जुनालाच नाही तर आपल्याला देखील दिलं आहे. त्यामुळं आपण ह्या 3 गुणाच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करायचा आणि परमेश्वर प्राप्ती करून घेण्याचा आपण म्हणजे प्रयत्न करायचा आणि परमेश्वर प्राप्ती करून घ्यायची. आणि ह्या जीवनाचं आपल्याला काय करायचं आहे, ह्या जीवनाचं आपल्याला साध्य करायचं, ह्या जीवनाला यशस्वी करायचं आहे, असं यशस्वी करायचं आहे. माझ्या बाबा तुम्ही परमेश्वर प्राप्ती कराल आणि ह्या जीवनाला यशस्वी करायला अशी मी तुमच्याजवळ विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत.